महापुरुष म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं ते मायकल पुटार्डो, स्वर्गीय मायकल पुटार्डो सरांचा कटआउट्स आपल्याला बघायला मिळतोय. काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून त्यांचं चांगलं काम. आजच्या दिवसामध्ये जो IPLचा सामना सुरू आहे त्याच्यामध्ये 17 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी आयुष म्हात्रे यांनी केली, साकारले. ती आपण माहिती सुद्धा देणार आहोत. परंतु अतिथी कक्षामध्ये आणखीन पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे दाखल झालेत. किरण शिंदे साहेब आमच्यापर्यंत ती माहिती देतीलच. वेलकम वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते, समाज कार्यकर्ते या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम एव्हरीबडी. पहिल्यांदाच असं घडतं की या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये अशी ही स्पर्धा पाहायला मिळते की ज्या स्पर्धेमध्ये वाडवल समाजाच्या संघाला प्राधान्य दिले, आदिवासी समाजातील खेळाडू खेळताना दिसलेत, कॅथलिक समाजातील खेळाडू खेळताना दिसले. अतिथी कक्षामध्ये आदरणीय नितीन उबाळे सरांचं आगमन झालंय. विरार ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे नितीन उबाळे सरांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा इथे दाखल झालेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. त्यांच्यासोबत डॉक्टर दिनेश कांबळे सरांना सुद्धा आपण बघितलंय. आणि आपण बघतायत आदरणीय सन्माननीय जिल्हा अध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे ओनिल जॉन अल्मेडा सरांना. वेलकम सर. चांगले व्यक्तिमत्व, समाजकार्य त्यांनी केलं, समाजकार्याचा ठसा उमटवलाय सर्व पदाधिकाऱ्यांनी. आणि म्हणूनच काँग्रेसला या वसई तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं स्थान बघायला मिळतं. मॅच सुरू करा, भरपूर वेळ वाया गेलाय. उमळा टीम, सेंड युअर ओपनिंग पेअर. प्रारंभिक फलंदाज पाठवून द्या. मैदान क्रमांक 2 आपण संपर्क साधूया कारण तिथे मॅच सुरू झालाय. ओ टू यू तुषार. म्हणून राहतील, बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. षटकारानंतरचा पुन्हा एकदा आलाय हा दर्जेदार धमाकेदार चौकार. फटकावरती लागली जात आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर वेग एवढा होता की बॉल देखील दिसला नाही. कारण की किनारपट्टीवरचं क्रिकेट थोडंसं वेगळं असतं. अगदी आपल्या परिसरामध्ये मातीवर क्रिकेट खेळलं जाते, आपल्या परिसरामध्ये सिमेंट काँक्रीटच्या खेळपट्टीवरती क्रिकेट खेळलं जाते. परंतु अर्नाळा परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर समुद्र किनारपट्टीवरती याच रबर बॉलने क्रिकेट सातत्याने खेळलं जाते. पुढचा बॉल इथे वेग चांगला आहे, वेग चांगला, परंतु लाईन थ्रूची खराब आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव ऍड केली जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावा फटकावरती लागल्यात 11च्या घरामध्ये. आपण बघतायत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विजय शेठ पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट, काँग्रेस भवन वसई यांच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची बहुचर्चित असलेली स्पर्धा आपण बघतायत. आणि विशेष कौतुक तलावकट्टा युवा ग्रुप गिरीश यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. कारण की तलावकट्टा त्या नावातच भरपूर काही सांगून दिले. स्लोवर बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न, पिक करू शकले नाही. बॉल चालला मागे, सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी राहिलाय. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झालंय. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. अर्नाळा संघाने आज मोठमोठ्या संघांना पराभूत करून आज इथपर्यंत सेमीफायनल मध्ये पर्यंत पोहोचलेत. परंतु दुसऱ्या बाजूला वसई बेनापट्टी एक संघ असा आहे, आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधील एक मातबर संघ आहे. फुल टॉस बॉल आहे, नो बॉल, पंचांचा इशारा आलाय. या बॉलवरती धावा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला. 2+1 अवंतरच्या माध्यमातून 3 धावा तिकडे प्राप्त केल्या जातील. आयटीस फॅक्टर कमरेपेक्षा जर वर बॉल असेल ओरम क्रिकेटमध्ये तर नो घोषित केला जाते आणि तोच नो बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 धावा याही बॉलवरती प्राप्त केल्या जातील. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 16 धावा धावफटकावरती लागल्यात. 3 हिटचा बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. परंतु एसटी सेकंड चुकी केली. या मॅच मध्ये सातत्याने अर्नाळा संघाने फार मोठ्या चुकी केल्यात.
यापूर्वी अर्नाळा संघाचे विपक्ष जे संघ खेळले त्या संघाला त्याने पराभवाचे धक्के दिलेत, परंतु आता मात्र जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बेनापट्टी एक असा संघ आहे, या परिसरातील वसई तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विपक्षात खेळत आहेत. इथे ऑन साइडला फटका चांगला, बॅटचा स्विंग प्रॉपर आहे, बॉल चालला मैदानाच्या पलीकडे, इट्स आउट ऑफ दी पार्क, 1 बाउन्स ओव्हर दी रो, चौकार. वही आता मैदान क्रमांक 1 वरची काय स्थिती आहे. पहिले 4 बॉल समाप्त झाले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर उमळा टीमचे धावसंख्या झाली आहे ती 8. सेमीफायनल नंबर 1 मैदान क्रमांक 1 दरपाळे विरुद्ध उमळे हे दोन संघ आमने सामने. शॉर्ट बॉल फुल केलंय, उचलले या चेंडूला, लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, षटकार. पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता झेप घेते 14 वर. स्लो बार वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून चूक झाली, एक धाव मिळाली, लगेचच दुसरे धाबे करतात ते धावतायत. ओव्हर थ्रोचा फायदा, 3 धावा होतात पळून पूर्ण. 3 धाब्यांची धावपळ आता वाढलाय. 1 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमेया संघाची धावसंख्या 17 धाबा, खतरा निर्माण केलाय पहिल्या षटकामध्येच प्रतिस्पर्धी दरपाळ टीमला. जशी सेमीफायनल व्हायला होती तशी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शॉर्ट बॉल आक्रमण केले याही बॉलवरती, छोटा पॅकेट बडा धमाका, याही बॉलला पाठवले लांबच लांब, उत्तुंग भव्य. आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय वसई बेनापट्टी संघ. इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहत आहेत. त्याच आता मात्र पंच पाहणी करतील. जाऊया संदीप सरांकडे. त्या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 1 वरती बॅटिंग तर चांगली सुरू आहे. यस, दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वर लगेचच स्वप्नीलच्या 1 षटकार खेचलोय. 6 धावा मिळवतोय. चर्चा करता भाग पडलोय. ज्या चेंडू पडतायत ज्या पद्धतीने गोलंदाजी होते स्वप्नील ठाकूरची. स्वप्नील पाटीलचा पहिले षटक जे आपण बघितलं त्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या होत्या. स्वप्नील ठाकूरकडे कमबॅक करण्याची वापस जी क्षमता आहे ती क्षमता आपण बघणार आहोत. मैदान क्रमांक 1 वर धावा झाले ते 23. वळूया मैदान क्रमांक 2 वर. अजून देखील पंच निर्णय दिला नाही. पाहूयात आता पंच त्या ठिकाणी सांगतील षटकार आहे की ज्या धावा धावून पडून पूर्ण तुम्ही काढल्या त्यावरती तुम्हाला थांबावं लागेल. आता मात्र या निर्णयासाठी कोणी त्या ठिकाणी जाणार नाही, लक्ष ठेवा. फक्त पंच सांगतील त्याचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. आता पंचांच्या जागेवरती जातील आणि तिथून तो एक योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. षटकार आहे की 2 धावा आता हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मैदान क्रमांक 1 वर षटकाराच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 24 धावा आणि तदनंतर 1 धाव अतिरिक्त मिळाली. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्गावर तयार. मैदान क्रमांक 2 चा निर्णय येण्याआधी आपण मैदान क्रमांक 1 वर वळतोय. मोठा फटका, व्हॉट स्ट्रोक, चांगलं केलं शॉर्ट सिलेक्शन आणि केले 6 धावांचे कलेक्शन. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या 30 रन्स ऑन द बोर्ड. पंचांचा इशाराला या ठिकाणी षटकार असणार आहे, म्हणजेच धावसंख्येत भर देखील पाहायला मिळेल. 33 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल, ओहो, याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल चालला मैदानाच्या बाहेर
आणखीन एक बॅक टू बॅक 2 इन रो सिक्सर. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये समीर करतायत. ज्या दिशेने बॉल येतात त्या दिशेने मैदानाच्या पलीकडे पाठवतायत. वा वा वा. सेमीफायनलच्या मॅच मध्ये समीर साठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. 3 बॉल 3 षटकार समीरच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. जवळपास जर पाहिले तर सलगच्या 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम केला गेलाय. तो म्हणजेच समीरने. पाहूयात आणखीन एक विक्रम नोंदवला जाईल का. पुन्हा एकदा समीर तयार. हो यावेळेला जर पाहिले गेले तर दिशाईन गोलंदाजी पाहायला मिळेल का तर यस नाही. हा बॉल डॉट राहतोय कारण की जर पाहिले गेले तर वाईड यॉर्करचा मारा मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि अगदी जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होता दिसते. समीरने तर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सुरुवात केली. धावा फटकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 45 धावा. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसऱ्यातील. पुढचा बॉल बॅट शिकायला लागले. बॉल चालला मागे फ्लाइंग स्लिपला. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. एक सिंगल कंप्लीट झालाय. डीपर थर्ड मॅच क्षेत्ररक्षक पुढे आलेत. एकच सिंगल वरती सॅटिस्फाय राहावं लागेल. षटक क्रमांक 2 सायकल कंप्लीट झाला. स्ट्राईक वरती असतील समीर. नॉन स्ट्राईक वरती असतील निशांत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 46च्या घरामध्ये. जाऊया पुन्हा एकदा ग्राउंड क्रमांक 1 वरती. त्या ठिकाणी समालोचन मध्ये सज्ज असतील संदीपजी गावण. 4 चेंडू टाकून चालू दुसऱ्या षटकातील आणि एकूण धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 34 धावा. फुलटॉस बॉल चेंडूला उडून दिलंय. पाठवून दिलंय. लॉंग ऑफ क्षेत्राबाहेर. षटकार. रबाडा या बॅटरने हा फटका खेचलाय. रबडवण्याचं काम केलंय त्यांनी कारण आतापर्यंत जर बघितलं तर या इनिंग मध्ये त्याचे 5 षटकार आहेत. 5 षटकारांच्या मदतीनं त्याने धावा बनवलेत. 39. ही इज प्लेइंग ऑन 39. एक धाव जी आहे ती अतिरिक्त मिळाली. आडव्या बॅटचा वापर केला या वेळेला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहे ओमकार कॅप्टन. त्या ठिकाणी चेंडू उचलत आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. मैदान क्रमांक 1 वर उमळा संघ बॅटिंग करतो टॉस जिंकल्यावर आणि त्या टीमची धावसंख्या 41 41 आफ्टर 2 ओव्हर उमळा टीम. आणि अजून एक षटक शिल्लक आहे. त्या षटकामध्ये काय घडामोडी घडतील त्या ऐकवण्यापूर्वी माझी $43 रन्स.
हे उमळा टीमला. आणि चिराग वर्तक सांगतील की अचानकपणे इतका चांगला परफॉर्मन्स ह्या टीमने कसा काय दिला. खूप चांगली ऊर्जा निर्माण केली उमळा टीमने. ओ एशन ठिकन. आता मात्र भागीदारी तोडण्यामध्ये यश मिळतंय. विकेटचं पतन झालंय तो म्हणजेच अजिंक्य नावाचा खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का 49 धावांची भागीदारी, लांब लचकी भागीदारी होती. निशांत त्याच्या खेळीचा जर विचार केला तर तो 41 या धावसंख्येवर खेळतोय. विकेट डाऊन झालाय. मैदान क्रमांक 2 च्या दिशेने आपण वळूया. मैदान क्रमांक 1 वर 49 धावा. ओटीयू. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धाफटकावरती लागल्या गेल्या आहेत. 65 धावा आणि 66 धावा आता मात्र अर्नाळा संघाला या ठिकाणी करायचे आहेत. 65 झाल्यात आणि अर्नाळा टीम आपल्याला करायचे आहेत ते म्हणजे 66 धावा. काय बॅटिंग केली असं कोणी म्हणू शकत नाही. एवढे दूरवरती हे खेळाडू षटकार मारू शकतात परंतु त्यांच्या शरीर यष्टीवरती जाऊ नका. त्यांचा फिटनेस चांगला आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि नियंत्रणबद्ध बॅटिंग त्यांनी नेहमीच केलेली आहे. धावा धाफटकावरती 65 लागल्या परंतु दुसऱ्या बाजूला अर्नाळा संघ आहे. आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर अर्नाळा संघाचा बोलबाला राहिला आहे तो सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. अर्नाळा संघ करू शकतो, त्यांच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनतीने खेळत आला आहे. परंतु आज सेमीफायनलच्या मॅचमध्ये पाहूयात काय घडणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात संदीपजी गावंड सरांकडे. मेघा सेमीफायनलचा हा मॅच होतोय आणि दडपाई संघाविरुद्ध काय चांगली आतषबाजी. आज उमळा गावामध्ये नक्कीच फटाके फुटतील. मैदानाच्या आतमध्ये फटाके फुटत आहेत षटकार आणि चौकारांचे. धावसंख्या धावफळकावर पोहोचली जाते ती 55. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक ग्रेट वॉल ऑफ चायना मला आठवली तशी भागीदारी पहिल्या विकेट करता जी 21,196 किलोमीटर इतकी लांब आहे. जे भारतातील आपल्या या पूर्ण जगातील जे 7 आश्चर्य आहेत तशीच भागीदारी इथे झाली होती. आणि भागीदारी तोडण्यामध्ये यश गोलंदाज जयेशला आलं होतं. आता सुद्धा यश मिळतंय. आणखीन एक बॅटर परतीच्या मार्गाला. विकेटचं पतन झालंय. गौरवला परतावं लागतं. विकेट डाऊन. धावफळकावर धावा आहे त्या 55. 2 गडी बाद 55 धावा उमळा टीम. थँक्यू. नवीन बॅटर आता संकल्प वर्तक आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद झाली. अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या यावेळेला पोहोचली जाते ती 56 वर. चांगली लाईव्ह पाहायला मिळतं. डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीचा आभार मानावं तितकंच कमी. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी त्यांच्या नेहमीच पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच डिका स्पोर्ट्स दिनेशजी परमार यांचं यूट्यूब चॅनल असलं तरी त्यांचं कॅमेरामॅन असो, डिजिटल स्कोअर अपडेटर असो, ऑपरेटर असो, चांगलं काम करत आहेत. पहिला डाव संपलाय. उमळा टीमची धावसंख्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 1 शॉटचा इशारा म्हणजेच पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धावफळकावर 57. 58 धावसंख्येचं टार्गेट असेल. 58 इज द टार्गेट ऑन ग्राउंड नंबर 1. मैदान क्रमांक 1 वर 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. लगेचच बॅटर 2 पाठवा आणि फिल्डिंग लावून घ्या उमळा टीम. वळूया मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. सेमीफायनल चा मॅच आहे. सेमीफायनल नंबर 2 ऑन ग्राउंड नंबर 2. अर्नाळा विरुद्ध वसई बेनापट्टी. O2 कॉमेंट्री बॉक्स. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. 18 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजेच 66 धावा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. अनिकेत आलेत. पहिला बॉल यावेळेला बाउन्सरचा वापर केलाय. चांगला बॉल होता. पडल्यानंतर लेंथ चांगली होती या बॉलची आणि त्याच करायचं पाहिलं गेलं तर बॅटची कडा लागत असताना विकेट किपर बीट झालेत. लॉंग स्टॉप बिझनला अगदी जर पाहिले गेले तर शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि पाहता क्षणाला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर या बॉलला अडवले गेले. प्रमोदने यापूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे परंतु त्याच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले डेनॉल्ट यांना आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये जे लेफ्टी बॅटर आहेत. डेनॉल्टला आता संधी आहे आणि संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पुढचा बॉल अनिकेत पुन्हा एकदा तयार. फुलटोस बॉल. वेग किती चांगला आहे गोलंदाजाचा हे आपण पाहू शकतायत की विकेट किपरला देखील बॉल हातामध्ये त्याच्या उंजळीमध्ये भेटत नाही आहे. एवढ्या वेगाने त्याने बॉल टाकला गेला आणि पंचाचा इशारा जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी आलेला आहे की व्हाईट बॉल.
तुमची लाईन फार महत्त्वाची मेंटेन करते. तुम्ही किती वेगाने टाकतात त्यापेक्षा तुम्ही लाईन आणि लेंथवरती जर फोकस केला तर आणखीन तुमची चांगली गोलंदाजी होऊ शकते. प्रमोद स्ट्राईक एंडवरती आहेत, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. इथे फटका चांगला आहे, शॉर्ट बॉलचा वापर केला आहे. प्रमोदची ताकद, प्रमोदची नजाकत सर्व काही दिसल्या बॉलवरती. बॉलला थेट पाठवले गेले डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थैंक यू. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. बेसिंग कॅथलिक बँकेचे विद्यमान चेअरमॅन बेनॉल्ड डायस सरांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, वेलकम वेलकम वेलकम. बेनॉल्ड डायस सरांचं या ठिकाणी आगमन झालं. या क्या बात आहे. परंतु आमची विनंती, आम्ही आपणास विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. विराजमान बा. काही वेळेपूर्वी बेसिंग कॅथलिक बँकेचे डायरेक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते. ब्रँड फुटार्डो सरांना आपण पाहिलं होतं. आता बेसिंग कॅथलिक बँकेचे चेअरमॅन बेनॉल्ड डायस सरांचं आगमन झालंय. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुषारजी सोनावणे चांगला आवाज पोहोचवत आहेत. प्रमोद हे तर मुमकिन आहे. प्रमोद मध्ये जर पाहिले गेलं तर क्षमता आहे या धावा करण्याची, कारण की अर्नाळा संघाचा सुपरस्टार म्हणून नेहमी प्रमोदकडे पाहिले जाते. परंतु आज प्रमोदला या वीर चिमाजीअप्पा मैदानावरती जर चमकायचं असेल, नाव जर गाजवायचं असेल अर्नाळा गावाचा, अर्नाळा टीमचं, तर प्रमोदला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत, त्यामध्ये 16 धावा. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अनिकेत तयार. स्ट्राईक वरती प्रमोद. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर चांगला बॉल होता. अगदी जर पाहिले गेले तर लेंथ चांगली होती या बॉलची आणि हाताचा पुरेपूर वापर केला. आणखी मान्यवर उपस्थित झालेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकच बॉल बाकी असेल. ओहो, यावेळेला आणखीन एक तडाखा. परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी. परंतु क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर पंचांचा इशारा आलाय चौकार. थँक्यू. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा सेमीफायनलचा मॅच होतोय. मोठं टार्गेट आहे, मोठा पटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. पहिलाच एक वळणदार चेंडू रबाडा याने फेकलाय, निशांत याने फेकलाय. मैदान क्रमांक 2च्या घडामोडी तर पोहोचवणार आहोत. थोडंसं व्यत्यय आलाय. पहिला चेंडू डॉट. दरपाळी टीम करता टार्गेट आहे 58 या धावसंख्येचं. त्यामुळेच वचक दाखवावी लागेल स्वप्नील पाटील या खेळाडूला. शॉर्ट बॉल फुल केलंय आणि स्कोअर लेग पट्ट्या बाहेर गोल केलंय. 6 धावांनी खातं उघडलंय. सिक्सर. थँक्यू. मैदान क्रमांक 2 वर माहिती द्या. येस पंच एक बॉल असेल. आता आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जाते. येस, एक बॉल शिल्लक आहे. येस पंच, एक बॉल इथून देखील बाकी असेल. येस बेनापट्टी टीम. येस बेनापट्टी टीम, तुम्हाला जर माहिती असेल ओव्हर झाली असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा. अर्ना टीम सांगते 5 बॉल झालेत. चला, बेनापट्टी टीमचे कॅप्टन आहे या ठिकाणी. बेनापट्टी टीम जे प्लेइंग 11 मध्ये बेनापट्टी टीम खेळतात. आपण जर कन्फ्यूज असाल तर आपला स्कोर कार्ड आहे, आपण इथून पाहू शकाल. पाच बॉल 20. 5 बॉल मध्ये आता मात्र 20 धावा फटकावरती लागल्या गेलेत. अर्नाळा संघ असा एक जिद्दीचा संघ आहे की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर कधीही तो जिद्दीने खेळत असतो.
कधी जिद्द हरत नाहीये आणि हीच क्रिकेटने एक परिभाषा शिकवलेली आहे. या पुढचा बॉल इथे समोरच्या दिशेने, वा काय फटका खेळलाय, क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा फटका. डाऊन दी ग्राउंड, बॉल उडवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार आलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल 26 झालेत, 12 बॉल 40 करायचे आहेत. लक्ष ठेवा, अगदी तर 6 बॉल 26 झालेत आणि आता मात्र 12 बॉल करायचे आहेत, त्यामध्ये 40 धावा. पण अर्ध्याहून जास्त धावा आपण केल्यात, इथून देखील आपल्याला 40 करायच्या. प्रमोद जर मैदानाच्या आतमध्ये असतील धावा करतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर फलंदाज आहेत रेनॉल्ड, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहेत. परंतु आता मात्र वसई बेनापट्टी या टीमचे गोलंदाज जरा कमबॅक करावं लागेल. जाऊयात 1 क्रमांकच्या मैदानाच्या दिशेने, ज्याकडे संदीपजी गावण समालोचक सज्ज आहेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या मैदान क्रमांक 1 वर झाली आहे ती 15 धाबा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 15 धाबा, 15 रन्स. जिंकण्याकरता लक्ष 58 या धावसंख्येचं, म्हणजे जवळपास 20च्या सरासरीने ही वाटचाल करावी लागेल. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा अति तटीची लढत आहे. करूया मरो स्थिती, स्लोवर वन, थोडासा बदलाव केलाय, व्हेरिएशन केलंय, बदल केलाय, बोटांतील जादू दाखवली. धावसंख्या धावफळकावर आहे ती 15 धाबा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. जिंकण्याकरता अजूनही 43 धावा पाहिजेत. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 43 ची गरज. मैदान क्रमांक 1 वर जो सेमीफायनलचा मॅच आहे दरपाळे संघाला, उमळे संघाविरुद्ध 43 धावा पाहिजेत. सूचित करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क काहीच होताना दिसत नाही. अपील तर जोरदार केली. पहिलं षटक समाप्त झालंय. रबाडा यांनी गोलंदाजी सुद्धा चांगली केली. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 41 धावा आल्या आणि नॉट आउट तो राहिलाय. गोलंदाजीमध्ये 15 धावा खर्च केल्यात. 12 बॉल शिल्लक आहेत. मैदान क्रमांक 1 वर 12 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. पुन्हा लक्षात घ्या, 12 मध्ये 43 ची गरज. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल. वळूया मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. आवाज ऐकूया तुषारजी सोनावणे सरांचा. मैदान क्रमांक 1 व 2 वर आपण बघूया काय चाललंय तिथे. अठ्ठावीसावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मॅच अजून देखील अतिटरीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे बॉल इथून देखील शिल्लक असतील 10 आणि करायच्यात 38 धावा. 10 बॉल मध्ये 38 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक आहे. प्रमोद आहेत नॉस्ट्राईक गेटवरती. अपेक्षा त्यांच्याकडून भरपूर मोठ्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला त्याने 7 नंबरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये MS धोनी यांचा फेवरेट आकडा आहे. पाहूयात आता मात्र त्या अंदाजाने फिनिश करतील का. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर चेंडूचा टप्पा वेगाने पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर पाहिलं गेलं तर मॅचचं समीकरण बदलले गेलंय. येणारे 9 बॉल असतील आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत धावा, त्या म्हणजे 38. 9 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा संदीप जिगावण सर जॉईन होतील. मैदान क्रमांक 1 वर मोठे फटके येत नाही. थोडीशी संकटामध्ये टाकलंय. संकल्प याने एक संकल्प आखलाय. आज उमेळा टीमला फायनल मध्ये नेण्याकरता चांगला प्रयास होतोय. इथे किरण शिंदे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आजच्या दिवसामध्ये केलंय. स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. धावसंख्या आहे ती 17.
41 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला आता पाठवून दिले काऊक कॉर्नर रिझन मध्ये. मिळतील धावा 4. शानदार स्ट्रोक. स्वर्गीय मायकल फुटाडो चषकातील चौकार. थँक्यू. 37 धावांची गरज आहे. मैदान क्रमांक 1 वर 8 चेंडूंमध्ये 37 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संकल्प तयार. मोठा फटका खेळायचा आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही. धाव मिळते 4. स्वर्गीय मायकल फुटाडो चषकातील दमदार कडक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत 33. 7 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. या षटकातील ह्या चेंडूवर नेमकं काय होतंय, कारण स्ट्राईक इन कडे बॅटर आहे तो निशांत. एक निशांत आपण बघितला रबाडाच्या रूपाने जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. आता एक निशांत स्ट्राईक इन कडे. ओहो, याच बरोबर इथे बॅटरला नासवलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 25. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 33 धावा पाहिजेत दरपाले टीमला. 6 मध्ये पाहिजेत 33. वळूया मैदान क्रमांक 2 वर. यावेळेस जर पाहिलं तर प्रमोद प्रयत्न करतायत. दुसरा बॉल जर पाहिलं गेलं तर चार्लस होतं 66चा. आता धावा फटकावरती लागल्या गेलेत. त्या म्हणजे 31-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम अर्नाला आता 6 करायचे आहेत. त्या म्हणजेच 35 धावा. म्हणजे 6 बॉलात तुम्हाला 6 षटकार मारायचे आहेत टीम अर्नाला. सहा चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. चला संदीपजी गावण सरांकडे आपण जाऊयात. स्वप्नील पाटील बाद झाले. त्या गौरव यांनी त्याची शिकार केली आणि ह्याच बरोबर धावसंख्या आहे धाव फळकावर 26 धावा. 5 मध्ये पाहिजेत त्या 33 धावा. 5 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. 5 चेंडूंमध्ये 33 ची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 चा मॅच चुरशीचा बनलाय. मैदान क्रमांक 2 वर पाहिजेत 35. मैदान क्रमांक 1 वर पाहिजेत 5 मध्ये 33. एकच बॉल झालाय. एक वाईट बॉल पडलाय त्यामुळेच तो धाव फळकावर फरक जाणवतोय. ओनली 1 बॉल. फक्त एकच बॉल झालाय अंपायर. 58 धावसंख्येचा पाठलाग होता. 32 धावांची आवश्यकता आहे. आम्ही बघत होतो की तुम्ही नक्की मॅच मध्ये आहेत की नाही. मैदान क्रमांक 2 च्या घडामोडी अपेक्षित आहेत प्रेक्षकांना, ते विचारत आहेत. तुषार. हो, पुढचा बॉल यावेळेला जर पाहिजे तर आणखीन एक आक्रमक प्रमोद विस्फोटक रूप धारण करतायत. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेत. अजून जर 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर अर्नाळा संघ जिंकू शकतो. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजे 3 बॉल मध्ये तुम्हाला करायचे आहेत 17 धावा. टीम अर्नाळा 3 बॉल मध्ये 17 धावा.
अर्नाळ संघाच्या आशा निराशा झाल्या हेच म्हणावं लागेल, कारण की भरपूर प्रयत्न त्याने केलेत. परंतु मी प्रमोदचं कौतुक करेल. मला वाटते ज्याप्रमाणे ते प्रमोदने बॅटिंग केली, असं वाटतं एखाद 2 बॉल एक्स्ट्रा असते तर कदाचित इथे अर्नाळ संघाने बाजी पलटली असती. वन मॅन शो वन मॅन आर्मी अर्थातच प्रमोद यांना आपण बघताय. शेवटचा अंतिम बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर यस, नो डाऊट अबाउट इट, डॉरबॉलची सांगता होते हार्ड लक टीम अर्नाळा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर वसी बेनापट्टी या संघाला बघतायत थेट फायनल मध्ये प्रवेश केला. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन. थँक्यू. मैदान क्रमांक 1 वर फक्त आणि फक्त 34 धाबा झालेत. एक चेंडू शिल्लक आहे. 34 धाबा 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दरपाळी टीमच्या इथे बघूया काय घडलं. बेडॉन मध्ये चेंडू गेला आणि अशा रीतीने मोठ्या फरकाने या मॅचला जिंकलंय. उमेळा संघ थेट जातोय फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन उमेळा टीम, कॉंग्रॅच्युलेशन वसई बेनापट्टी टीम. खूप चांगला खेळ अर्नाळा टीमने सुद्धा केलाय, खूप चांगला खेळ दरपाली टीमने सुद्धा केलाय. आणि आय थिंक लकी कॅप्टन आहेत प्रितेश वर्तक, लकी कॅप्टन ठरलेत. रबाडा यांची मदत मिळाली. रबाडा, गौरव, त्यांचं जे नेतृत्व होतं, जे सदस्य होतं ते चांगला खेळ केलं. मेगा फायनलच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत.